हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज एक खूप महत्वाचा टॉपिक घेऊन आलेली आहे. आता नुकतंच आपल्याला माहीत आहे, सचिन तेंडुलकरचे मुलाचं, अर्जुन तेंडुलकरचं लग्न झालं. त्याचं वय काय होतं? 25 वर्ष होते. अहो, आमचे आजूबाजूची इथली मुलं म्हणायला लागली, मॅडम, अर्जुन तेंडुलकरचं वय 25 वर्ष, त्याचं 25व्या वर्षी लग्न झालं, आमची का होत नाहीत? हा टॉपिक घ्या आणि ह्याच्यावर तुम्ही जरा कॉमेंट्स मागवा ना. लोकांचं काय म्हणणं आहे, मुलींचे आईवडिलांचं काय म्हणणं आहे, स्पेशली आपल्याला कळेल म्हणून मी हा टॉपिक घेतला. मलाही आवडला टॉपिक. हो, बरोबर आहे. अर्जुन तेंडुलकरचं 25व्या वर्षी लग्न होते आणि आपल्या इथे 30-35 झाली तरी ह्या मुलांची लग्न ठरत नाहीत. कारण का? एवढेच का? आपण आजूबाजूला जरा आपले नजर फिरवूया की. आपले ओळखीचे काही मोठे कारखानदार असतील, मोठे बिझनेसमॅन असतील, त्यांचे मुलांची लग्न पण अगदी 25-26व्या वर्षी होतात. त्यांना काही असं लग्न ठरत नाही, लग्न होत नाही असं प्रॉब्लेम येत नाही. एवढंच काय, त्यांना त्यांचे स्टेटसला योग्य असे प्रपोजल्स पण येतात. हे बघा, त्यांचे स्टेटसला सूट होण्यासारखं. मग आपले मध्यमवर्गीयांचे मुलांना मात्र लग्नाचा हा प्रॉब्लेम का येतो? किंवा एखादा शेतकरी किंवा छोटे दुकानदार. आता हल्ली शेतकऱ्यांचे मुलांना मुली मिळत नाही, सगळीकडे हा प्रश्न आहे. अहो, आता आपला प्रश्न आहे, ओके, शेतकऱ्याचे मुलाला, अहो आपल्याकडे कितीतरी शेतकरी आहेत, त्यांना पण मुली आहेत, पण शेतकरी सुद्धा आपले मुलीला शेतकरी मुलाला द्यायला तयार नाही. प्रॉब्लेम कुठे येतो कळलं ना? आता आपण हायर क्लासचं म्हणा किंवा ह्याचं बघितलं, ओके, त्यांचे 25व्या वर्षी लग्न होतात. प्रियंका गांधीचे मुलाचं पण लग्न ठरले म्हणे का झाले माहीत नाहीये. 25 वर्षाचा जे आहे तो. आता ह्याचं तर लग्न झालं, आपण बघितलं सगळं, कोण कोण प्रेझेंट होतं सगळं अगदी. मग आपल्या मुलांचं का होत नाही हा प्रश्न येतो ना. ह्याला आपल्याला काय वाटतंय? मला कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या सगळ्यांची मतं पाहिजेत का. म्हणजे मलाही माहीत नाही कुठे चुकतो आपण, का कोण चुकते, का मुलीचे आई वडील चुकतात का मुलांचे आई वडील चुकतात, मुलं चुकतात, मुली चुकतात, का समाज म्हणून आपण सगळेच चूक करतो. ते का हा प्रश्न पडतो? ह्या मुलांना का, कितीतरी मुलं गुणी आहेत, चांगली आहेत, कुठली त्यांना नको ती व्यसनं नाही, व्यवस्थितपणे मिळवतात, तरी त्यांना मुलगी मिळत नाही. एक आपण गेले व्हिडिओत पाहिलं कसं हल्ली मुलींना फ्लॅट पाहिजे असते, गावाकडे शेती पाहिजे आणि 4 व्हीलर पाहिजे, फॉरेनला वगैरे ट्रिपला जायला पाहिजे वगैरे, बऱ्या काही अटी असतात आणि त्यामुळे होकार येत नाही. कितीतरी कडे आपण बघितलेलं आहे हे. प्रपोजल येतात, नंतर मुला मुलगी एकमेकांना भेटतात, तेव्हा मुलगी आपल्या अपेक्षा सांगते, तेव्हा मुलगा म्हणतो नाही, मला हे शक्य नाही म्हणून. किंवा कित्येक वेळा मुलीचे आई वडील सुद्धा, मुलाचं स्वतःचं फ्लॅट नाही, भाड्याचं घर नाही, ते नको,
एवढंच का, हल्ली तरी नुसतं बुक केलेलं आहे किंवा नुकतं घेतलेलं आहे फ्लॅट तरी चालत नाही. EMI किती कट होतो, तेवढे कट झालं की मग घर कसं चालवणार, मग माझी मुलगी कशी तिथे आनंदात राहणार, तिचं हौस कशी पूर्ण होणार, काय काय किती प्रश्न येतात. आता हे सगळे प्रश्न येतात मग म्हणजे काय, मेन रोल, हू प्लेस द इम्पॉर्टंट रोल इन मॅरेज, तो प्रश्न आपण केला तर पैसा आहे का हो? मला तर वाटते हो. अहो किती तरी माझ्या आजूबाजूला मी बघितले मोठे कारखानदार एकदम करोडपती, ह्यांचे मुलांची लग्न ठरतात 25-26. तसं बघायला गेलं की मुलं विशेष काही करत नाही. आईवडिलांचा कारखाना आहे, ते कारखान्यात जातात आणि त्यांना काही सवयी आहेत, काय आहे हे त्यांना माहीत, आपण बोलू नये. तरी त्या मुलांची लग्न होतात का? मुलीचे आई वडील बघतात, ओके वडिलांचं काय काय आहे, ओके त्यांचा एवढा मोठा कारखाना आहे, एवढे लोक त्यांच्या हाताखाली कामाला आहेत, एवढी त्यांची शेती आहे, त्यांची घरं एवढी आहेत, अमुक प्रॉपर्टी एवढी आहे, हे सगळं बघितलं जाते. मग आपण मुलांना म्हणायचं, आपण काय सांगतो, अरे चांगलं शिक्षण घे, छान सगळं कर, म्हणजे सगळं चांगलं होते. म्हणजे आपण हे बोलतो हे बरोबर नाहीये का? आता मुलांनी म्हटलं तर आता परवा मला भेटलेल्या मुलांनी सांगितलं, अहो अर्जुन तेंडुलकरला नाही ते कोण ओळखते, सचिन तेंडुलकरचा मुलगा म्हणूनच तो ओळखला जातो. सचिन तेंडुलकरचा मुलगा म्हणून त्याला मुलगी मिळाली लग्नाला, म्हणून त्याचं लग्न 25व्या वर्षी झालं. आता हे काही चूक आहे का? मला माहित नाही. आपल्याला काय वाटते? म्हणजे आपल्या मुलांना आज मुलगी मिळत नसली तर त्याला आपणच दोषी आहोत का? आता मुलांचं हे बोलण्याचं सगळं जरासं मला लक्ष दिल्यावर वाटलं, म्हणजे हे आपल्या आईवडिलांनाच दोषी ठरवतात का? म्हणजे आई वडील अगदी संपन्न श्रीमंत असले की, मग ते राजकारणी असो, कारखानदार असो, कोणी असो, मग ते मुलाकडे जास्त कोणी बघत नाही. तो किती मिळवतो, त्याचं शिक्षण काय झाले, कशाकडे लक्ष नसते. त्यांची लग्न होतात. पण ही सर्वसामान्य घरातली मुलं त्यांचं शिक्षण झाले, नोकरी आहे चांगली, पण मी म्हटल्यासारखं 2-4 वर्षात काही त्यांचं स्वतःचा फ्लॅट बीट हे सगळं होणं शक्य नाही. आपल्याला माहित आहे, आपण हे आयुष्य बघितलेलं आहे. नो डाऊट. तरी आत्ताची मुलं शहाणी आहेत, हल्ली लवकर घरदार सगळं होते त्यांचं. आपल्या वेळी रिटायरमेंटचे आधी आपलं स्वतःचं घर होत होतं. ते मानानं हल्लीची मुलं खरंच खूप शहाणी आहेत. तरी ह्या मुलांचं लग्न ठरत नाही आणि फॅमिली बॅकग्राऊंड एकदम छान असला की त्या मुलांची लग्न ठरतात. त्यामुळे हल्ली मुलं म्हणायला लागलीत, आमची लग्न होत नाहीत, म्हणजे आई वडिलांनी आम्हाला दोष देता कामा नये. का? मुलीकडचे काय बघतात? कोणालाही, इवन साधे घरातल्या मुलींना सुद्धा अपेक्षा असते आपल्या नवऱ्याचं सर्व काही छान असावं, हिंडायला न्यावं, त्यांना फिरायला न्यावं, फॉरेन कंट्रीजला न्यावं. आणि मी मात्र काय करणार आहे तर त्यांना माहीत नसते. एवढंच का,
हल्ली इगो म्हणजे एवढा असतो. आता नुकतं मी आपल्याशी सगळं डिस्कस करते म्हणून म्हणते. परवा एक लग्न मोडलं. कशासाठी ठरलेलं लग्न मोडलं? का म्हणजे ते मुलीनं सांगितलं लग्न झाल्यावर मी काही तुझं आडनाव लावणार नाही. नो डाऊट हल्ली बरेच ठिकाणी दोन्ही आडनावा लावतात. माहेरचंही लावतात, नवऱ्याचंही लावतात. नवरा मुलगा म्हणाला अगं लग्न झाल्यावर तू माझी बायको होणार आहेस मग, आणि माझं आडनाव लावलं की आपल्याला पुढे प्रॉपर्टी याला त्याला पुढे सगळ्याला सोपं पडेल. ती म्हणाली नाही, मी नाव बदलणार नाही, आडनाव बदलणार नाही, काही नाही. हे तुला मान्य नाही, मी नाही. लग्न मोडलं. पण अहो काय लग्न म्हणजे काय हे जरा सिरियसली विचार करतो का आपण? आज आपण म्हणजे कशाशी लग्न करतो? लग्न पैसा श्रीमंती ह्याच्याशीच लग्न करतो का? माणसांना किंमत नाहीयेत का? एवढी गुणी मुलं आपल्या आजूबाजूला आहेत, त्यांच्याकडे कोणीच लक्ष देत नाहीत का? मग ही मुलं डिप्रेशनमध्ये गेली तर ह्याला कोण जबाबदार आहे? मला आजच्या व्हिडिओला तरी आपले सर्वांकडनं कॉमेंट्स पाहिजेत. आपल्याला काय वाटते का? म्हणजे आपण हे काहीतरी बदलायला पाहिजे. अच्छा, हॅव ए गुड डे.